नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी. सध्या कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूया. माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता. तर हायकोर्टाकडून त्या ठिकाणी शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवर तातडीनं सुनावणीस नकार. शुक्रवारी होणार सुनावणी. जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम ठेवत अटकेचे निर्देश. कोर्ट निकालाची प्रत आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. कोकाटे प्रकरणामध्ये विधिमंडळ सचिवालयाची माहिती. तर सध्या हायकोर्टात कोकाटेंची जामिनासाठी याचिका. नाशिक पोलीस आजच वॉरंट घेऊन मुंबईला येण्याची सुद्धा शक्यता. धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्याची माहिती. मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी चर्चेत. धनंजय मुंडेंचं हायकमांड मुंबईत, दिल्लीत का आले नाही माहिती नाही. वैयक्तिक कामासाठी दिल्लीमध्ये आले असावेत. खासदार तटकरेंचा मुंडेंना टोला. अमित शहांच्या भेटीवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. तर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यासंदर्भात ही भेट घेतल्याची ट्विटमधून त्यांची माहिती. शिवाय ही भेट पूर्वनियोजित असल्याचीही माहिती. धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड तयार होतील. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचं वक्तव्य. कराडची टोळी राजाश्रयात कशी होती हे मी उघड करणार, धनंजय देशमुखांचा इशारा. कोकाटेंविरोधातील अटक वॉरंट नंतर आता अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल. तर कोकाटेंबाबतचा निर्णय फडणवीसांनी अजित पवारांवर सोपवल्याची सूत्रांची माहिती. शिवाय कोर्टात पुढे काय होतं त्यानंतर कोकाटेंसंदर्भात ठरवू, अशीही अजित पवारांची माहिती. माणिकराव कोकाटे कायद्यानुसार आता आमदार राहू शकत नाहीत. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. तर 2 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झालेल्यांना हा कायदा लागू होतो, दमानी यांची माहिती. कोर्टाची संवैधानिक कारवाई आहे ती होईल, मात्र त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे. माणिकराव कोकाटे प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून माणिकराव कोकाटे यांना लपवलं. कायद्याचा अवमान होऊ नये याची काळजी फडणवीसांनी घ्यावी, प्रकाश आंबेडकरांचाही आरोप.